आता काय सांगताल धनगर समाजाच्या अधिवेशनाबद्दल काय सांगताय? ते धनगर समाजाचं अधिवेशन घेतलं त्याच्याबद्दल धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे आभार मानतो. धनगर समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे की ते लढाऊ समूह आहे, इतिहास त्यांनी घडवलेला आहे आणि त्यांना आता असणारी विनंती अशी केली आहे की ओबीसीचा लढा जे आहे त्या ओबीसीच्या लढ्याचं त्यांनी नेतृत्व त्या ठिकाणी स्वतःकडे घेतलं पाहिजे आणि 27% आरक्षण जे आहे ते सत्ता मिळवून हे तेलंगणासारखं 62% सुद्धा घेऊन जाता येतं. धनगर समाजाचं जे आदिवासी समाजामध्ये जी मागणी आहे, काही उत्साही कार्यकर्ता हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये गेले तर सुप्रीम कोर्टाने निर्णय असा दिला की धनगर आणि धनमट हे दोन वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे तो मार्ग संपलेला आहे. त्याच्यामुळे आता एकच मार्ग धनगर समाजाकडे राहिलेला आहे तो म्हणजे की महाराष्ट्र विधानसभेची सत्ता घेऊन 27%वरून 62%वरती आरक्षण घेऊन जाणं आणि तिथून आपल्याला न्याय मिळवणं हा एकमेव मार्ग आता उरलेला आहे, ते मी सांगतो. आता तुम्ही असंही म्हणलात की आगामी काळात ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या सगळ्या निवडणुका ह्या एकतर ओबीसी किंवा आरक्षणवादी हे सत्तेवर यायला पाहिजेत याविषयी. ते मी आता सर जे आमचा जो आहे की सत्ता ही ओबीसीनी घेतली पाहिजे. ओबीसीनी घेत असताना आरक्षणवादी जे आहेत, आरक्षणवादी इथला एससी आहे, एसटी आहे, त्याला असताना त्यांनी मतदान दिलं पाहिजे आणि इथलं कोणी नसेल तर मुसलमानांना त्यांनी असताना मतदान दिलं पाहिजे. पण ज्या सवर्णाने आरक्षण संपवण्याची असणारी भूमिका घेतलेली आहे त्या सवर्णांना ओबीसी, एससी, एसटी आणि मुस्लिम ह्यांनी मतदान करू नये हे आवाहन मी केलं. ओबीसीमध्ये जेवढ्या जाती आहेत तेवढे नेतृत्व आहेत, म्हणजे त्या जातीचे प्रत्येकाचे त्यांना म्हटलं की आता सामाजिक आणि राजकीय आयडेंटिटी ही ओबीसी म्हणून आता डेव्हलप झाली पाहिजे आणि तीच यशस्वी होऊ शकते. पण मग हे एकत्रित सगळे कसे येणार, कारण प्रत्येक समाजाचं एक नेतृत्व वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लढा देत आहे. माझ्या अंदाजानं कॉल दिला की एकत्र येतील असं माझं स्वतःचं म्हणणं असेल. धनगर समाजाचं अधिवेशन आहे आणि तुम्ही या व्यासपीठावर येऊन भाषण केलेले बोललेलं आहात, तुम्ही काही नेतृत्व या सगळ्या समाजाचं? ओबीसीचं नेतृत्व मीच करते, दुसरं कोणीच करत नाही. गेल्या 80 सालापासून 1980 पासून त्याच तागायत आम्ही तसूभरही हल्लेलो नाहीत. जे काय आणि म्हणून मी म्हणालो की सुरुवातच केली होती की मला ज्या ज्या समूहामध्ये जातो मी त्या समूहामध्ये मला एक विचार आमच्यामधला प्रामाणिक नेता का होत नाही आहे. त्याच्यामुळे असणारं प्रामाणिक नेत्याची प्रक्रिया सुरुवात करायची असेल तर तुम्हाला ओबीसीचं पहिल्यांदा सत्ता आणली पाहिजे. त्या सत्तेपोटी असणाऱ्या माणसं ओबीसीची इमानदार राहतील अशी असणारी परिस्थिती. आगामी काळात ओबीसीची सत्ता येईल आणि आंबेडकर साहेब मुख्यमंत्री होतील असं चित्र आहे का? मी अगोदरही म्हणालो की मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, मंत्री व्हायचं नाही आणि खासदारही नाही. मी आपला लोकांना सत्तेमध्ये आणणं हा जे महात्मा फुलेंनी केलं, शाहू महाराजांनी केलं, बाबासाहेबांनी केलं तेच कार्य पुढे घेऊन जाण्याची माझी इच्छा आहे. आज बरेचसे लोक भाजपची सुद्धा व्यासपीठावरती होती.